नमस्कार, नागरिक शस्त्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता आपण धायरी भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी जे काही माझ्या मागच्या बाजूला बघू शकता आपण बिग बास्केटचं स्टोअर आहे आणि या स्टोअर मध्ये हे जे काही रायडर आहेत यांनी आज संप केलेला आहे आणि तो संप का केलाय, त्यांच्या नक्की काय अडचणी आहेत आपण त्यांच्याकडून समजून घेऊयात। काय सांगाल, म्हणजे का आपण या ठिकाणी थांबलेला आहात, काय संप वगैरे काय? ऍक्च्युली सर्वांचं असं म्हणणं आहे किंवा हे जे रायडर आहेत यांनी 1-2 वर्ष ह्या स्टोअरला दिलेत, 14-15 तास काम करून या स्टोअरला दिलेत, तर ह्यांचा 3-4 वेळा रेट कार्ड बदलला, त्याच्यात पेट्रोल वाढलं तरीही काही म्हणजे इन्क्रीमेंट झालेलं नाहीये, त्यामुळे हे संतापलेले आहेत। आता यांच्याकडे काम नाहीये तरी हे घरी बसलेत किंवा ह्यांचं अर्निंग होत नाहीये, त्या संदर्भात हे स्ट्राईक केलेली आहे। आणि आमची अशी मागणी आहे सर्वांची की जो पहिला जुना रेट होता तोच ठेवावा। बेस रेट 25 होता आणि 23 ऑर्डर झाल्यानंतर 45 ने पडायचं ते। आणि आता जे आहे 15 रुपयाने केलं आणि हायेस्ट बहुतेक मला वाटतं 38 रुपयाने जाईल। मग 12 ते 14 तास काम करायचं आणि आता एक तर रेट त्यांनी कमी केलेला आहे, त्या पेट्रोल वाढले आणि रेट कमी केले, रेट पण कमी केलाय। आणि ह्या रेट मध्ये जरी आम्ही काम करायचं म्हणलं 14-15 तासामध्ये जरी काम केलं आपण, तेवढ्या ऑर्डर जरी मारल्या तरी आमचा विकली पे आउटच जाईल 5,500-6,500 रुपये। त्याच्यामध्ये प्लस आमचं पेट्रोल आलं, परत आमचं गाडीचं मेंटेनन्स आलं, आम्हाला कसं परवडणार आहे ते? बाकीच्या कंपन्यांमध्ये ना तर ह्याच्यापेक्षा जास्त रेट आहे। जर जो रायडर ना आठवड्याला तिथं 14,000 ते 15,000 रुपये पेमेंट काढतोय। आता जर ह्यांचा आता जर रेट कार्डनुसार आम्ही काम केलं तर आता इथं बघता आमची अर्निंग 6,000 ते 5,000 रुपये एवढीच होऊ शकते। आता सध्या ही परिस्थिती बघायला गेलं ना तर कंटिन्युअसली रायडरचा रेट कार्ड किंवा मॅनेजमेंट मध्ये काय ते चढ उतार जे होता त्यामध्ये माझ्यावरती असा प्रेशर टाकण्यात आलेला आहे की तू काम सोड, कारण की तू आतमध्ये ज्या गोष्टी चालल्या तर ते रायडरला लीक करतो। काय नाही, मी फक्त 5 ते 10 मिनिटाच्या ब्रीफिंग मध्ये त्याने मला कंपनीतून काढून टाकायची धमकी दिली। म्हणजे सुरुवातीला जेव्हा हे स्टोअर म्हणजे चालू होतं त्या 3 महिन्यापूर्वी 55 रुपये रेट होता, 45 केला, नंतर 35 केला, 25 केला आणि 15 आता 15 केलाय। आणि किती वेळेस या मुलांना पेट्रोल वाढतंय, यांच्या दैनंदिन जीवनात या पुणे शहरामध्ये हे कशासाठी आलेले आहेत? यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेले आहेत। माझ्यासारखे मॅनेजर येतील जातील, आम्हाला जॉब भेटेल ना भेटेल, पण या रायडरसाठी कोण उभारणार आहे अन्यायासाठी न्यायासाठी? आणि माझ्यावरती ज्या दिवशी हा दिवस घडला, मला माझ्या कामाची काय किंमत आहे आणि ज्या दिवशी आपल्याला कामावून काढलं जातं त्या दिवशी आपली परिस्थिती काय होती हे ज्यावेळेस कळतं त्यावेळेस मला रायडरची भावना कळली, म्हणून मी रायडरच्या स्ट्राईक मध्ये सामील झालो। पहिले 50 ते 55 रुपये प्रति रायडरला एक ऑर्डर रेट होता, नंतर 35 ते 40 रुपये झाला, नंतर 25 रुपये झाला, नंतर आता 15 रुपये झाला। बेस रेट 15 रुपये झालाय। म्हणजे असा आणि महागाई वाढत चाललेली आहे। त्याच्यामध्ये कसं असते, जे गोष्टी मी सांगतो, काही गोष्टी कॉम्पिटिशनला आता ब्लिंकिटला जा तुम्ही, झेप्टोला तिकडे ह्याच प्रकारचं रेट कार्ड आहे। तुम्ही बेस पे काय आहे तिकडे? बेस पे काय आहे? बेस पे काय आहे तिकडे? अमेझॉन, अरे अमेझॉन आता आले मार्केटमध्ये, ते नवीन आहे ना, मी सांगतो ना, ब्लिंकिट आणि झेप्टोचं चेक करा एकदा तुम्हाला किंवा वरून पवनची ऑर्डर 35-25